हवे आता मेचा महिना चालू आहे, तर मे महिन्यामध्ये आता इकडे आंबे खूप भेटत आहे. कालच मी एक हापूस आंबा खाल्ला आणि तो खूप मस्त होता. आता करेला अजिबात आवडत नाही. आंबा आवडतो कारण की आंबा गोड असतो. त्याच्यामुळे मी आंबा इथे कामावर पण घेऊन आलो आहे, इथे वॉशिंग सेंटरवर. आज 10 तारीख आहे, रविवार आहे. आता 10-10:30 वाजले असतील, तर आत्ताच म्हणजे अर्धा एक तासापूर्वी दुकान खोललं आहे. तर मी इकडे आता बसलोच आहे. आता मे महिन्यामध्ये बघितलं तर जास्त करून लोक गावाला जातात, तर मी नाही गेलो गावाला. म्हणजे मी जातो पण या टायमाला गेलो नाही आहे गावाला, कारण की मी आता थोडा काम करतो आहे आणि ज्याचं दुकान आहे, जिकडे मी काम करतो आहे, तो आता गावाला गेला आहे. तर इथं दुकानात कोण आहे नाही, तर मला थांबावं लागते. आता माझी मम्मी आणि भाऊ पण जाणार आहे 10 दिवसानंतर गावाला. त्यानंतर बघू ते कधी येते. मी विचार करतो आहे की मे महिन्यामध्ये जे शाळेतल्या मुलांना सुट्टी असते, त्याच्यामुळे बायका असतात ते सगळे जातात गावाला. तर जे काम करतात त्यांनासुद्धा मे महिन्यामध्ये सुट्टी भेटते का? म्हणजे असं जे ऑफिसमध्ये वगैरे जातात, अगर त्यांना पण सुट्टी भेटत असेल तर चांगली गोष्ट आहे. जर नसेल भेटत तर मग कायच बोलू शकतो. कारण की काय इथे शहरापेक्षा गावाला चांगलं वाटते. तिकडे हवा, शेतं, म्हणजे इकडे सगळं एकदम ॲडजस्ट करून असे सगळं. तिकडे एकदम खुल्लं असते. पुन्हा जिकडे लांब बघू तिकडे पुन्हा खुल्लं जमीन असते, खुल्लं आकाश असते, मोठ्या बिल्डिंगा नसतात. इकडे तर पुन्हा एकदम एका गल्लीमध्ये एवढे लोक, एवढ्या गाड्या, एवढ्या बिल्डिंगा असतात की काय बोलावं. पूर्ण एकदम ॲडजस्ट करून असते. आकाश बघायचं असेल त्याच्यासाठी पण टेरेसवर जावं लागते, नाहीतर मग आकाश पण दिसत नाही. म्हणून नाहीच आहे. गावची लाईफ पण काय वाईट नाही आहे. लोकं इथे कमवण्यासाठी येतात, इथे चांगला पगार भेटावा. पण आजकाल शहरामध्ये पण कुठे एवढी कमाई आहे. जे चांगले शिकतात IIT वगैरे त्यांना चांगली नोकरी भेटते, नाहीतर मग बाकीच्यांना तर जे ऑफिसचे आहे त्याचं मला काय माहिती नाही. पण बाकीचे असं काम करतात त्यांना 10, 15, 20 हजार बस भेटतात. अगर मग त्याच्यापेक्षा जास्त पैसे कमावा लागेल तर मग रस्त्यावर छोटंसं दुकान टाकून 12-12 तास काम करावं लागते. मग त्याच्यामध्ये कमाई होऊ शकते. म्हणजे गावची लाईफ तर थोडी चांगली असते. अगर कमवायची असेल तर गावाला अगर शेत असेल तर मग तिकडे शेती करून इकडे शहरापेक्षा जास्त पैसे कमवू शकतो. नसेल तर मग थोडी दिक्कत येऊ शकते, मग शहरात यावं लागेल. शेत असेल तर शेती करून पैसे कमवू शकतो. ते आजकाल पॉली फार्मर नावाची नवीन शेती आहे, नवीन जमान्याची. त्याच्याने किती शेतं कमवत आहेत, मोठ्या गाड्या घेत आहेत, बंगले घेत आहेत. पण माझी इथं शेती नाही आहे शायद आहे पण माहिती नाही. माझ्या नावावर नाही आहे. मी शेती करू शकतो की नाही ते पण काय माहिती नाही मला. तर आता इकडे तर वॉशिंग सेंटर तर आता तर 12,000 पगार आहे. जास्तीत जास्त 20,000पर्यंत वाढेल. तर काय फायदा नाही आहे. अगर मला जास्त कमवायचे असेल तर बिझनेस करावा लागेल. तर मी बिझनेस करीन. 20,000चे 10 बिझनेस करीन. एक तर चालेलच. त्याच्यानंतर बघू मग काय करायचं. मग आतापर्यंत तर सगळं ठीक चाललं आहे, चांगला आराम आहे. आता पुढच्या महिन्यात पाऊस येईल, त्या बघू काय होतं. वॉशिंग सेंटर चालेल की नाही माहिती नाही, ते तर आता पुढच्या महिन्यातच कळेल. चला बाय.